तर धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजे तब्बल 8 धावांपर्यंत। षटकातील आपण पाहतोय 5 चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू बाकी असणार आहे। जिथे पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती असताना राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट पिच स्वरूपाचा हा चेंडू पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं जाते, फाईन लेगचं क्षेत्र अर्थातच जिथे घोषित क्षेत्र आहे। एका धावेसाठी आपण पाहतो चेंडू गेलेला असताना एका धावेची भर, एका धावेनिशी धावफलकावरती 9 धावा लागल्या जातात। 9 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते, जिथे 3 षटकांचा सामना असणार आहे। येणारे 12 चेंडू शिल्लक असतील। आता जे काही करून दाखवायचं आहे ते 12 चेंडूंवरती अर्थातच ईसीसी देहेन या संघाला करून दाखवायचं आहे, कारण का क्षमता आहे, क्रिकेट बद्दल केलेला सराव आहे, ताकद आहे, नजाकत आहे, सर्व काही आहे। परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती मित्रांनो तुम्हाला सिद्ध करावं लागेल, सिद्ध केलं तरच प्रसिद्धी मिळत असते असं म्हटलं जातं। आणि फलंदाजी करत असताना मग ताकदीचा वापर केला जाईल की युक्तीचा वापर केला जाईल, गोलंदाजी करत असताना गतीचा वापर केला जाईल की आपण पाहतोय नियंत्रण पाहायला मिळेल, सर्व काही आज क्रिकेटच्या पटलावरती आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे। चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी होईल याच्यात तीळ मात्र शंका नसेल। गोलंदाजीसाठी नौका गोलंदाज प्रितेश नंतर आणला जातोय, गोलंदाजाचं नाव रसिक आहे। रसिकला आणलं जातोय बॉलिंग ट्रॅक वरती, जिथे रसिकच्या खांद्यावरती आज संघाची जबाबदारी ठेवली जाते। राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजी करण्यासाठी रसिकला पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पाचारण केलं जातंय। षटकातील पहिला चेंडू पडतोय, राईट आर्म ओव्हर द विकेट, गती काढून घेतली होती, स्लोअर वन पद्धतीचा हा चेंडू फेकून दिला जातोय फॉरवर्ड पॉइंटच्या क्षेत्रावरती, जिथे एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमध्ये, 2 धावांचं कन्व्हर्जन 3 धावांमध्ये करण्याचा प्रयत्न, परंतु नाही प्रश्नाचं उत्तर। 2 धावा घेतल्या जातील धावफलकावरती, 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 11 धावा लिहिल्या जातात। 1-1 फॉर 1 असं म्हणूया मित्रांनो। 11 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। फलंदाजाचा विचार केला तर कल्पेश तंबूच्या दिशेने परतला होता, कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी अमितला आमंत्रण दिलं गेलं होतं। अमित त्याची भूमिका चोख बजावत असताना आपल्याला मैदानाच्या वरती पाहायला मिळते। फटके चांगले येतात, तंत्रशुद्ध स्वरूपाची फलंदाजी आतापर्यंत चालू आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गोलंदाजीचा देखील विचार केला पाहिजे मित्रांनो। शहाबाजच्या संघाकडून चांगली गोलंदाजी चालू आहे, गतीचा वापर केला जातोय। आपटलेला हा चेंडू उसळी प्राप्त केली होती, या चेंडूने निर्धाव स्वरूपाचा चेंडू पडतोय। या चेंडूला क्रिकेटच्या पटलावरती फार महत्त्व दिलं जातं मित्रांनो, कारण का निर्धाव स्वरूपाचा जेव्हा चेंडू पडत असतो ना मित्रांनो, तेव्हा हा चेंडू गोलंदाजाचं काही अंशी का होईना आत्मविश्वास वाढवण्याचं काम करत असतो, फलंदाजांना बॅकफूट वरती ढकलत असतो। परंतु पुढील चेंडू कसा प्रकारे फेकला जाणार, हा चेंडू सुद्धा गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडून चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, जिथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे। एका धावेसाठी चेंडू जाईल, एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एका धावेची वाढ, 12 धावा लागल्या गेल्यात। 12 लॉस ऑफ 1 विकेट असं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अर्थातच ईसीसी देहेन या संघाकडून, जिथे नाणेफेक जिंकल्यावरती पहिली गोलंदाजी स्वीकारलेली शहाबाज या संघाने, फटका फसतोय, निर्धाव स्वरूपाचा चेंडू क्रिकेटच्या पटलावरती पडतोय। चांगली गोलंदाजी टाकण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातोय अर्थातच रसिकच्या माध्यमातून। रसिकचा विचार केला तर प्रामुख्याचा गोलंदाज आहे, आज स्वतःला सिद्ध करायचं आहे, आपल्या संघाला यशाच्या शिखरापर्यंत नेण्याचा एक सिंहाचा वाटा। परंतु फटका चांगला आहे, तो चेंडू चांगला आहे, डीप स्क्वेअर लेगच्या रीजन पर्यंत एक सोपा झेल टिपला जातोय, फलंदाज बाद डीजे। अमितची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज आपण पाहतोय, अमोल येतोय फलंदाजी करण्यासाठी। अमोल आणि वेदांतची जोडी आपल्याला पाहायला मिळते, जिथे दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना षटकातील अंतिम चेंडू बाकी असताना आपण पाहतोय मित्रांनो। पहिल्या षटकाचा विचार केला तर प्रितेश आला होता, 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये म्हणूया कंजूस गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे रसिकच्या माध्यमातून। केवळ आणि केवळ फक्त 3 धावा खर्च केल्यात। रसिकची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय चर्चेचा विषय ठरणार का? नक्कीच रसिक हे नाव आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय यशाच्या शिखरावरती नेलं जाणार का, असे प्रामुख्याचे प्रश्न मैदानाच्या वरती विचारले जातात मित्रांनो। प्रश्नाचं उत्तर काय असेल? फटका चांगला येतोय, चेंडू
टाटा बाय बाय सीमारेषेच्या बाहेर आजच्या दिवशी दरम्यान आजच्या या स्पर्धेसाठी ज्यांनी चेंडू दिलेले आहेत असे श्री रवींद्र बाळाराम जुईकर इथे उपस्थित झालेले आहेत. मंडळाच्या वतीने मी अजित तरे यांना विनंती करतो की त्यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. श्री अजित तरे, श्री रवींद्र बाळाराम जुईकर. धावफलकावरती 18 धावा लिहिल्या गेल्यात आणि एसीसी देहन संघ प्लीज आपला 12वा प्रतिनिधी पाठवायचा आहे मित्रांनो. एसीसी देहन प्लीज सहकार्य करायचं आहे मित्रांनो. एक 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत, सक्षम प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. गोलंदाजीसाठी प्रीतमला आणलं जातोय. बॉलिंग ट्रॅक वरती जिथे 2 षटकांचा विचार केला तर 9च्या सरासरीने 18 धावा बनवल्या गेल्यात अद्यापपर्यंत. म्हणजेच काय तर 12 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती 18 धावा लिहिल्या जातात. जिथे आपण पाहतोय चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये अनुभवायला मिळते. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट स्वरूपातून फेकला जाईल. गुलेंड स्पॉट वरती डब्बा खाऊन आपण पाहतोय सबमरीन स्वरूपाची चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली होती. चेंडूने जास्त उसळी प्राप्त केली नव्हती. या चेंडूवरती काळानं 0 लिहिला होता असं म्हणावं लागेल. कारण का निर्धाव चेंडूची सांगता होते क्रिकेटच्या पटलावरती. फार महत्व दिलं जातं या चेंडूला. शॉर्ट ऑफ रनअपच्या माध्यमातून आपण पाहतोय पुनश्च एकदा प्रीतम सज्ज होतोय. या चेंडूवरती काहीसा वेगळा करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अंगलटी येतो. चेंडू चाललाय ऑफ स्टिकच्या बाहेर. अवांतर स्वरूपाचा चेंडू क्रिकेटच्या नियमावलीमध्ये लिहिला जाणारा 22 क्रमांकाचा अवलंब केला जातोय. अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू घेतला जातोय. वाईट हा वाईटच असतो असं म्हणावं लागेल. कारण का या चेंडूवरती पुनश्च एकदा प्रयत्न करावे लागतील गोलंदाजाला. हा चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर चौकारासाठी. डीजे साडी डीजे मास्टर. थँक्यू डीजे. आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये हाणामारीच केली जाते. याच्यात तीळ मात्र शंका नसेल परंतु क्षेत्ररक्षण देखील महत्त्वाचं असतं. कारण का क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अर्थातच मॅन ऑफ द मॅच सलामीवीर अर्थातच सामनावीर म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं जॉन्टी रोड्सला देखील ओळखलं जातं. विश्वामध्ये एकमेव खेळाडू आहे ज्याला मॅन ऑफ द मॅच ही क्षेत्ररक्षक म्हणून दिली गेली आहे मित्रांनो. वळूया क्रिकेटच्या पटलावरती. राईट आर्म राऊंड विकेट. पुनश्च एकदा चेंडूची सांगता होते. फटका चांगला येतोय. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक जाणार. एका हातात कॅच टिपला जातोय. कॅच चेंडू येऊन निसावला होता. कॅच ऑफ द मॅच नाही तर कॅच ऑफ द टुर्नामेंट बनू शकतो हा कॅच. उत्तुंग झेल, चांगला झेल टिपला जातोय. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये फलंदाज अर्थातच वेदांत बात होतोय. वेदांची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज प्रतीकला आमंत्रण दिलं जातंय. फ्रंट फूट वरती प्रतीकला देखील आणलं जाते. प्रतीकच्या खांद्यावरती संघाची जबाबदारी ठेवली जाते. आज गावाची जबाबदारी प्रतीकच्या खांद्यावरती असेल. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. कारण का आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अंतिम षटकामध्ये 2 चेंडू येणं बाकी असतील. मोठा फटका, पायाचा वेध घेणारा चेंडू यष्ट्यांच्या मधोमध पकडण्याचा प्रयत्न. एका धावेची आपण पाहतोय जोड लावली जाईल पुनश्च एकदा धावफलकावरती. एका धावेनिशी धावफलकावरती एकंदरीत धावांचा विचार केला तर 28 धावा लिहिल्या जातात. जिथे 28 लॉस ऑफ 3 विकेट्स असं चित्र आपल्याला पाहायला मिळते.
अर्थातच फलंदाजी करणारा संघ ACC देहेन या संघाकडून, जिथे गोलंदाजी स्वीकारलेली होती. नाणेफेक जिंकून शहाबाज या संघानं षटकातील अंतिम चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज येतोय. अमोल साठी हा चेंडू पंच सांगतात लेग स्ट्रिकच्या बाहेर हा चेंडू फेकला जातोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. या चेंडूवरती एक धाव लिहावी लागेल. पुन्हा एकदा एका धावेनिशी आपण पाहतोय धावफलकावरती 29 धावा लिहिल्या जातात. 3 षटकांचा सामना असणार आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये आपण पाहतोय टॅलेंट सिद्ध करावं लागेल. पटलेला चेंडू फटका चांगला येतोय. ताकदीची जोड मिळते. चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 35 धावा लिहिल्या जातात. हातामध्ये झेल टिपला होता. माननीय श्री रवींद्र दादा जुईकर यांच्या माध्यमातून त्या कॅचसाठी त्या झेलसाठी रोख रक्कम 50 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर हे पारितोषिक आमच्याकडून घेऊन जायचं आहे प्रितेशच्या माध्यमातून. अर्थातच प्रामुख्याचा गोलंदाज आहे. क्षेत्ररक्षण देखील त्यांच्या माध्यमातून चांगलं झालं होतं. एक चांगला झेल अवघड झेल टिपला होता. पुन्हा एकदा वळूया डीजे मास्टर यांच्याकडे. यूट्यूब लाईव्ह साठी लाभलेला आहे. यूट्यूब लाईव्हचं जे कार्य केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून ते योगदान माननीय सौभाग्यवती संगीता राजेंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. आकाश पाटील यांच्या माध्यमातून आकाश पाटील यांना विनंती असेल की स्वागत करायचं आहे. करायचं आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय कुमार रिशांक ऋषिकेश पाटील यांचा स्वागत करायचं आहे. दुसरा सामना असेल तो म्हणजे श्रीराम कमळपडा च्या विरुद्ध JSM पांडवा देवी. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित व्हायचं आहे. त्वरित आपली प्लेइंग 11 घेऊन नाणेफेकीसाठी आपल्या टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. व्यासपीठावरती पोहोचायचं आहे. तदनंतर आपण पाहतोय माननीय सौभाग्यवती संगीता राजेंद्र म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्यात येईल. तदनंतर आपण पाहतोय तन्मय सदानंद जुईकर यांचा देखील स्वागत यथोचित मान सन्मान करण्यात येईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहतोय कैलासवासी सदानंद गणपत जुईकर यांच्या स्मरणार्थ मॅन ऑफ द मॅच साठी आपल्याला जे चषक लाभलेला आहे त्यांच्याच माध्यमातून लाभलेला आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान आपण पाहतोय. तन्मय सदानंद जुईकर यांचा यथोचित मान सन्मान करतोय आपण. महत्त्व देतोय कारण का त्यांच्या देखील माध्यमातून या स्पर्धेला योगदान आपल्याला लाभलेला आहे. पंचांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होतोय जिथे एक 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत 36 धावा 3 षटकांमध्ये बनवायच्या आहेत. 3 षटकांचा विचार केला तर मित्रांनो 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील प्रति षटक.
जिथे वेदांत येतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जातंय. राईट हँड राऊंड द विकेट स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी करण्यासाठी आजच्या दिवसामध्ये माननीय श्री वसंत शंकर पाटील यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्यांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. सांगू इच्छितो आजच्या दिवसातील पहिला सामना चालू आहे एसीसी देहेंच्या विरुद्ध शहाबाज अ संघ, जिथे शहाबाज या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली होती. फलंदाजी करत असताना एसीसी देहेन या संघाने 35 धावा 36 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू आपण पाहतोय. हा चेंडू प्रसादांच्या माध्यमातून सांगितला जातोय. अवांतर स्वरूपाचा चेंडू पडतोय क्रिकेटच्या पटलावरती ऑफस्टिकच्या बाहेर. अतिरिक्त स्वरूपाची पहिली धाव लिहिली जाते धावफलकावरती. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे आणि या क्रिकेटचा आनंद घ्यायचा आहे. फटका चांगला येतो. चेंडू चाललाय कॉर्नरच्या दिशेने. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये फेकी करेल तिथपर्यंत 2 धावांची चोरी क्रिकेटच्या पटलावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा लिहिल्या जातील. 2 धावांची जोड घेतली जाईल धावफलकावरती. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती 3 धावा तब्बल लिहिल्या जातात. इथे प्रामुख्याचे फलंदाज म्हणून रसिक आणि प्रीतमला आमंत्रण देण्यात आलेलं आहे. गोलंदाजीसाठी पाचारण वेदांतला आपण पाहतोय. मग रसिक आणि प्रीतमच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीची हाताळणी देखील झाली होती, परंतु आज क्रिकेटच्या पटलावरती फलंदाजी करून दाखवावी लागेल. आपण पाहतोय चेंडूची हाताळणी यॉर्कर स्वरूपाची केली गेली होती. वेदांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, गतीचा वापर केला जातोय. गतीसोबत नियंत्रण तितकंच असणं महत्त्वाचं असतं. मग खेळ कोणताही असो मित्रांनो, क्रिकेटचा असो, कबड्डीचा असो वा बैलगाडीचा असो, नियंत्रण असणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण का नियंत्रण तुमच्यावरून पुढील सामना. फटका चांगला येतोय फॉरवर्ड डिप स्क्वेअर लेग वरून. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. गाणं वाजवलं होतं. नक्कीच आपण पाहतोय तुम्हा सर्वांना सोडून गेलेले आहेत स्वर्गीय वासी आपण म्हणूया. वळूया क्रिकेटच्या पटलावरती, जिथे आपण पाहतोय फटकेबाजी चालू आहे, हाणामारी चालू आहे, आक्रमकता दाखवली जाते फलंदाजीच्या माध्यमातून. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेग वरती चांगला फटका येतोय. वेदांत वरती आक्रमण केलं जातंय. हा देखील लोअर फुलटॉ स्वरूपाचा चेंडू चाललाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एका धावेची आपण पाहतोय निवड केली जाते. एका धावेची भर पाडली जाते धावफलकावरती. एका धावेच्या मदतीने 9 धावा लिहिल्या जातात. जिथे प्रतिषटक 12 धावा बनवायचे आहेत. 12 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय फलंदाज अर्थातच प्रीतम आणि रसिक अशी जोडी प्रामुख्याची जोडी आहे. संघाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या वरती दाखल झालेले आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. षटकातील पुढील चेंडू पडतोय. फटका चांगला मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेदांत सांगतोय माझा आज क्लास काय आहे ना, माझा दर्जा काय आहे ना, तो गोलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. एक फटका आला म्हणून काय झालं, पुढील चेंडूवरती मी पुनरागमन करू शकतो. वेदांतच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी चालू आहे. क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न केले जातात. आज प्रयत्न पुरेसे नसणार आहेत, तर प्रयत्नांची पराकाष्ठा आज क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळेल. षटकातील पुढील चेंडू. हा चेंडू फटका फसतोय. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार, झेल टिपणार आणि फलंदाजाला
जाते गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गोलंदाजीची हाताळणी करण्यासाठी आणलं जाते बॉलिंग ट्रॅकवरती. गोलंदाजाचं नाव कल्पेशला आणलं जातंय. आपण पाहतोय कल्पेशच्या माध्यमातून. मग हा खेळाडू अलिबाग नाही तर रायगड क्रिकेटचं भविष्य असं म्हणूया, कारण का या नावा पुढे लागली गेलेली गर्दी तुम्ही आम्ही सर्व साक्षी आहोत. कारण का कल्पेशचा विचार केला तर अलिबाग प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, आपल्या नावाचा ठसा ज्यानं उमटवलेला आहे तोच कल्पेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट स्वरूपाची गतीचा वापर केला जाईल. गोलंदाजी करत असताना गतीसोबत नियंत्रण देखील आपल्याला अनुभवायला मिळेल. षटकातील पहिला चेंडू लोअर फुल्ड स्वरूपाचा चेंडू फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून चेंडू चाललाय, फरार होतोय सीमारेषा बाहेर. चौकार डीजे. शंकर पाटील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संकेत पाटील यांना विनंती असेल की त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले आहेत. स्पर्धेसाठी आपण आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2100 रुपयांची भरघोस देणगी या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. माननीय श्री वसंत शंकर पाटील नक्कीच व्यासपीठावरती सहर्ष स्वागत केलं जातंय. छायाचित्र टिपायचं आहे. मायेची उबदार शाल त्यांना दिली जाते. स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहतोय पुष्पगुच्छ देखील दिला जातोय. श्रीफळ देखील देणं आपण या संस्कृतीचा एक वाटा आपण म्हणूया तो दिलं जातंय. आणि नक्कीच फटका फसतोय. चेंडू चाललाय. नोमॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय. एका धावेचं कन्व्हर्जन 2 धावांमधचं कन्व्हर्जन 3 धावांमध्ये आज आपल्याला पाहायला मिळते. पंच या धावा किती आहेत प्रसाद दादा? 3 धावा घ्यायच्या आहेत. 3 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या तब्बल 16 धावा, जिथे अजूनही मला वाटते 20 धावांची पूर्तता करायची आहे. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. एकंदरीत 10 चेंडू आणि 20 धावा. मित्रांनो, क्रिकेटचा विचार केला ना तर होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो असं म्हटलं जातं. कारण का मग 6 चेंडूंवरती 1 धाव रोखली सुद्धा जाते आणि 6 चेंडूंवरती 36 धावा काय 42 धावा तब्बल बनवल्या जातात. हाच एक क्रिकेटचा इतिहास आहे आणि त्याच क्रिकेटच्या पटलावरती आज आपल्याला पाहायला मिळतील का 10 चेंडूंवरती 20 धावा, जिथे 2 संघांचा विचार केला तर एसीसी देहेंच्या विरुद्ध शहाबाज हा संघ, मग दोन्ही संघांचा विचार केला तर तत्पैकी एक मृणाल येतोय फलंदाजी करण्यासाठी. डावखुऱ्याचा फलंदाज म्हणजेच काय तर गोलंदाजीची डोकेडुकीचा काळ हा फलंदाज ठरत असतो. कारण का डावखुऱ्या गोलंदाजीवरती आता मान वर काढून पाहतोय तो म्हणजेच गोलंदाज कल्पेश. डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा आक्रमक म्हणून नेहमीच ओळखला जातो, परंतु त्याच्यावरती गोलंदाजी कशा भेदक स्वरूपाची करायची ना नक्कीच कल्पेशला माहिती आहे. कल्पेशने नक्कीच घाट घाट का पाणी पिया ये गेंदबाजने असं म्हणावं लागेल. कारण का त्याची गोलंदाजी आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगली होते. पटलेला हा चेंडू चाललाय फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रापर्यंत. एका उसळीनंतर चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एका धावेची पूर्तता. एका धावेसोबत धावफलकावरती धावा लिहिल्या जातात 17 धावा, जिथे अजूनही 19 धावांची पूर्तता करायची आहे. षटकातील अंतिम 2 चेंडू शिल्लक असताना अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच काय तर 8 चेंडू आणि 19 धावांची पूर्तता आज क्रिकेटच्या पटलावरती केली जाणार. धावा बनवल्या जाणार की धावा रोखल्या जाणार नक्कीच पाहण्याजोगं असणार आहे मित्रांनो. कारण का फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी चालू आहे. ताकद दाखवली जाते फलंदाजी करत असताना. विचार विनिमय केला जातोय. चला मित्रांनो, सामना चालू करायचा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. कल्पेश पुनश्च एकदा आपटलेला हा चेंडू पटकी हुई गेंद आणि चेंडू चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद. नौका फलंदाज अर्थातच प्रिदेश येतोय फलंदाजी करण्यासाठी, ज्याच्या माध्यमातून एक चांगला झेल लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये टिपला गेला होता. झेलसाठी रोख रक्कम 50 रुपयांचं पारितोषिक लागलं गेलं होतं आणि तोच खेळाडू आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. स्वतःला सिद्ध करायचं आहे. कारण का आता समीकरण पाहायला गेला तर 7 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण लागलं जातंय.
गोलंदाजाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली होती, परंतु आता फलंदाजी करण्याची जबाबदारी आहे. पुनश्च एकदा नाण्याच्या दुसऱ्या बाजूला कल्पेशचा देखील विचार करूया, कारण का या षटकामध्ये त्याने चांगली गोलंदाजी केलेली आहे. फटका चांगला येतो लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, वन बाउंस सीमारेषेच्या आतमध्ये चेंडूचं क्षेत्ररक्षण केलं जाते. वेदांच्या माध्यमातून चांगलं योगदान आपल्या संघासाठी दाखवलं जाते. मित्रांनो, टाळ्या वाजल्या जातात आणि का नाही मित्रांनो, वाजल्या गेल्याच पाहिजेत, कारण का एक खेळाडू जेव्हा मैदानाच्या वरती उतरत असतो ना, तेव्हा तो खेळाडू सोबत एक कलाकार सुद्धा असतो आणि कलाकाराला टाळ्यांची भूक असते आणि तीच भूक भागवण्याचं काम आज सर्व आपण पाहतोय पाठीराख्यांच्या माध्यमातून दाखवलं जाते. आता अंतिम षटकाची हाताळण्यासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार, विचार विनिमय केला जातोय, डिस्कशन केलं जातंय, टीम मीटिंग घेतली जाते, कारण का अंतिम षटक आणि सामना जिंकण्यासाठी एकंदरीत विचार केला तर 18 धावांची गरज. आणि आपण पाहतोय थेट प्रक्षेपण केलं जातंय युट्यूबच्या माध्यमातून, परंतु सर्व संघांना विनंती असेल रिव्ह्यू सिस्टीम असणार नाही आहे, त्याच्यामुळे पंचांवरती दबाव टाकण्याचं काम करायचं नाही. रिव्ह्यू सिस्टीम कोणत्याही सामन्यासाठी नसणार आहे, प्लीज दखल घ्यायची सर्व खेळाडूंनी. अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय पुनश्च एकदा वळतोय क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजीसाठी आणलं जातंय. गोलंदाज आपण पाहतोय अमोल याला. अमोलच्या हातामध्ये चेंडू निसावतोय. 18 धावा बनल्या गेल्यात. 18 धावा उर्वरित 6 चेंडूंवरती बनवण्याचं कार्य प्रितेशच्या खांद्यावरती लादलं जाते. प्रितेश आणि मृणालाची जोडी आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट शॉट ऑफ रनअपच्या माध्यमातून फेकला जाईल. अमोल टप्प्याचा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न, फटका फोसतोय. चेंडू चालला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव पडतोय. अर्थामध्ये पाहायला गेला तर गतीचा वापर केला जात नाही, परंतु बुद्धीचा वापर केला जातोय, नियंत्रणाचा वापर केला जातोय, युक्तीचा वापर केला जातोय, असं सर्व काही घडते या चेंडूवरती. अर्थातच पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा क्रिकेटच्या पटलावरती पडतोय. या चेंडूवरती गगनचुंबी षटकार येतोय लांब पल्ल्याचा. ये षटकार नाही, अट्टा है मेरे दोस्त. डीजे ऑन. तर 4 चेंडू आणि 10 धावा. नक्कीच मी मागील षटकामध्ये मित्रांनो म्हणालो होतो की क्रिकेटमध्ये होत्याचं नव्हतं व्हायला मिनिटाचा सेकंद सुद्धा अपुरा असतो आणि तोच मिनिट अपुरा पडतोय की काय आज क्रिकेटच्या पटलावरती, हा प्रामुख्याचा प्रश्न विचारावा लागेल. 4 चेंडू 10 धावा समीकरण बाकी असताना फटका चांगला, चेंडू देखील चांगला पडला जातोय. टोक रशिंग यॉर्कर असं म्हणूया. एका धावेचं कन्वर्जन 2 धावांमध्ये केलं जाणार का, प्रश्नाचं उत्तर हो मिळते. टाळ्या वाजवल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवली जाते आणि आपण पाहतोय दिवसा ढवळ्या धावांची चोरी क्रिकेटच्या पटलावरती केली जाते, जिथे 4 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण बाकी असताना आता समीकरण बाकी राहतंय ते म्हणजे 3 चेंडू 8 धावा. नक्कीच पाहण्याजोगं असेल 3 चेंडूंवरती 8 धावा कशा प्रकारे बनवल्या जाणार की या धावा रोखल्या जाणार, कारण का दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ आज आपल्याला क्रिकेटच्या पटलावरती अनुभवायला मिळतात. शहाबाज ईच्या विरुद्ध एसीसी देहेन हा संघ. फटका चांगला येतोय, आलाय आलाय आलाय, चेंडू चालाय सीमारेषा बाहेर. 6 धावा अडीचे.
धावांची पूर्तता करायची होती आणि आता 2 चेंडूंवरती 2 धावा फक्त बनवायच्या आहेत. 2 चेंडू 2 धावा झेल पकडला जाऊ शकला असता असं म्हणूया, कारण का क्रिकेटच्या पटलावरती खेळामध्ये जर तरला महत्त्व दिलं जात नाही. चुकीला माफी नसते मित्रांनो. चुकी केली तर चुकी भरून काढण्याची संधी तुमच्याकडे. आता 2 चेंडूंवरती 2 धावा रोखायची आहे, कारण का कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेच्या माध्यमातून नियम सांगितला जातोय. आता 2 चेंडू 2 धावा. नक्कीच या धावा रोखल्या सुद्धा जाऊ शकतील, परंतु फलंदाजाचा विचार केलात ना तर फटकेबाजी प्रीतमच्या माध्यमातून चालू आहे. टप्प्याचा चेंडू फटका येतोय. पुन्हा एकदा चेंडूला पाठवला जात आहे सीमारेषा बाहेर आणि हा पाहतोय प्रीतमच्या संघाचा अर्थातच संघ शहाबाज संघाचा विजय.